नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। नाशिक रोड येथे पवित्र श्रावण मासानिमित्त सामूहिक शिव उपासना, पार्थिव लिंगार्चन व लघु रुद्राभिषेक महापूजा सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न। पवित्र श्रावण मासानिमित्त सामूहिक शिव उपासना, पार्थिव लिंगार्चन व लघु रुद्राभिषेक महापूजा हा सोहळा अतिशय मंगलमय वातावरणात उत्सव लॉन्स नाशिक रोड येथे पार पडला। आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी सौ ज्योती राजेश गोडसे यांनी या पवित्र कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमासाठी परमपूज्य संतोष गिरीजी महाराज यांच्या हस्ते रुद्राक्ष वाटप, बिल्ववृक्ष वाटप, दहीभात वाटप करण्यात आले होते। शिवसेनेचे उपनेते दत्ताजी नाना गायकवाड यांनी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावली आणि मार्गदर्शनही केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना महिला आघाडीच्या महानगर प्रमुख चित्रा ढिकले यांनी केले। या कार्यक्रमासाठी अनेक शिवभक्त उपस्थित होते। ज्योतिताईंचा महिलांशी जास्त संपर्क असल्याने अनेक महिला भक्त या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होत्या। अशा या धकाधकीच्या जीवनात सामूहिक पूजेला प्राधान्य देणे गरजेचे झाले आहे। अनेक दाम्पत्यांनी एकत्र ही पूजा केली। काही महिलांनीही स्वतंत्र या पूजेचा लाभ घेतला। श्रावणाचा शेवटचा सोमवार अशा या पर्वकालात अशी पूजा करण्याचे भाग्य भाविकांना ज्योती गोडसे यांच्यामुळे मिळाले। त्यामुळे सर्व वातावरण अगदी मंगलमय होऊन गेले होते। रुद्राक्षचे वाटपही अतिशय शिस्तबद्ध रीतीने पार पडले। सर्व भाविकांनी रुद्राक्ष सोबत या कार्यक्रमाची पवित्र आठवण आपल्या सोबत घरी नेली। या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते। व्यापारी बँकेचे चेअरमन तथा शिवसेनेचे उपनेते दत्ताजी नाना गायकवाड, नाशिकचे लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे यांच्या सुवेद्य पत्नी वाजेताई, तसेच शिवसेना कोर कमिटीचे सदस्य भारतीताई ताजनपुरे या सर्वांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच नगरसेवक संभाजी मोरुसकर, नगरसेवक उद्धव बाबा निमसे, योगेश गाडेकर, मसूद जिलानी, नितीन चिडे, सागर निकाळे असे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। तसेच महिला आघाडीच्या योगिता गायकवाड, चित्रा ढिकले, उषा गायके, माधुरी पाटील, शारदा सपकाळ, अश्विनी माने अशा अनेक महिला पदाधिकारी देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होत्या। शेवटपर्यंत आपल्याला श्रीमद महागणाधिपतये समर्पयामि। वरुणाय संग्रहे सहपरिवारः समर्पयामि। श्री उमापते हर हर महादेव। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय।
या ठिकाणी अतिशय उत्तम असा हा सोहळा पार पडत आहे। आपले परमपूज्य संतोष गिरीजी महाराज यांचीही उपस्थिती आणि सहकार्य या कार्यक्रमाला लाभलेले आहे आपल्याला। आणि हा रुद्राभिषेकाचा कार्यक्रम अतिशय शांततेत उत्साहात या ठिकाणी पार पडत आहे। आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे शिवसेनेचे उपनेते दत्ताजी नाना गायकवाड आलेले आहेत, त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। त्यानंतर आमचे मसूद भाऊ जिलानी असतील, त्यानंतर योगेशजी गाडेकर, नितीनजी चिडे, सागरजी निकाळे आणि उपस्थित अनेक पदाधिकारी, महिला आघाडी यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। आमच्या लागलेली आहे त्याबद्दल आमच्या ज्योतिताईंचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे। अतिशय पर्व काळात हा कार्यक्रम पार पडत आहे। प्रासादिक स्वरूपात मिळतो आहे, तर सर्वांनी कुणीही जायचे आणि जो रुद्राचा प्रसाद जो आहे तो आपल्या हातात घ्यायचा आहे। सर्वांनी आता जे बसलेले आहेत शिवव्रत जे आहे ते मौनाने केलं जात। तर आपण जे या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभाग फक्त हात जोडून आपण त्या ठिकाणी पुढे जायचं आहे। जे बाहेरचे आलेले आहेत त्यांनी थांबून घ्या, पुढच्या रांगेमध्ये जाऊन सांगा ना इकडनं असेल स्त्रियांनी कुणीही अगोदर सूचना दिलेली आहे, कोणीही स्पर्श करू नका, फक्त नमस्कार करा। इकडे पूजेचे ते कोणी यायचा प्रयत्न करू नका। लांबून दर्शन करा, कोणी स्पर्श करू नका, स्पर्श करू नका, कृपया कोणाही स्पर्श करू नका, वाकू नका, पाठीमागून जा। पाठीमागच्या बाजूने पुन्हा जागेवर येऊन बसा। जीवनी मंत्रामध्ये आहे, एक एक करून जीव आत्मा ज्यावेळेस शरीर मुक्त होत असतो त्यावेळेस त्याच्या ह्या अमृत संजीवनी मंत्रामध्ये याचा उल्लेख या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी, आपल्या पूर्वचार्यांनी म्हणजे ऋषी मुनींनी करून ठेवलेला आहे। ओम अस्य श्री संजीवनी मंत्रस्य प्रजापती श्री प्राकृतंजयंदा आयुष्यादि देवता आयुष्य विवृद्धिर्जपे विनुगा। ओम आयुर्देवतांकु स्वाहा, ओम प्राणव यज्ञ देवतांकु स्वाहा, ओम अपान यज्ञ देवतांकु स्वाहा, ओम व्यान देवतांकु स्वाहा, ओम उदार यज्ञ देवतांकु स्वाहा, ओम भाद देवतांकु स्वाहा। श्री सप्तमश्री नमस्वम अवतारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम अवनिचानम शेषम अवपश्चातात् अवप्रस्थात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवधरातात् सर्वतोमां वै वै समन्तात् वाङ्मये स्वं चिन्मया
त्वम् आनन्दं स्वब्रह्ममया त्वं सच्चिदानन्दादिदिवसे त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसे सर्वं जगदिदं तत्त्वजायते सर्वं जगदिदं तत्त्वतिष्ठति सर्वं जगदिदं तैलेशमेति सर्वं जगदिदं तैप्रत्येते त्वं भूमिरपनुलोनिलोनवा त्वं चत्वारि वक्पदानि त्वं गुणत्रयातीता त्वं देहत्रयातीता त्वं कालत्रयातीता त्वं मूलाधारचतुर्धरितं त्वं शक्तित्रयात्मकं त्वं योगुणधायिकनितं त्वं ब्रह्मास्वं विष्णुस्वं रुद्रस्वं इंद्रस्वं अग्निस्वं वायुस्वं सूर्यस्वं चंद्रमास्वं ब्रह्मा पौरसुरो गणादिपुरमुचार्य वर्णादितदनन्तरमनस्वरा परतरः अर्धेन्दुरसतं तारेणोरतमैकतमनतो रूपं दकारपूर्वरूपम् अकारमध्यं रूपम् अनिश्वारशान्तस्य रूपम् इन्द्रत्रपं नादासन्नानं सहितासन्धि सैषा गणेशविद्यागणपुरुषी नीचरुद्गायत्री चुन्दा गणपती होतो बाबा मान्यनीय गायकवाड आले सर्व मान्यवर मंडळी आलेले उपस्थित सर्व महिला सर्व भाविक आणि वेदोनारायण ब्रह्ममूर्तींच्या मुखातून हे रुद्र आणि वैदिक मंत्रांनी या ठिकाणी भगवान शंकराची पूजा अतिशय सुंदर चालू आहे. अजून आवर्तन होणार आहे आणि त्यानंतर आरती होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद आहे. आज चौथा सोमवार आहे, शेवटचा सोमवार आणि म्हणून अतिशय महापर्व काळ आहे. अशा महापर्वाकाळी केलेली पूजा भगवान अतिशय संतुष्ट होतात आणि संतुष्ट होऊन आणि मग आपल्या सर्वांना जी इच्छा असेल जया चित्ती जया वासना त्याची पूर्वी त्याचे क्षण त्या क्षणाला लगेच भगवान शंकर प्रसन्न होतो. भगवान शंकराचा हजर नावामधून एक नाव आहे आशुतोष म्हणजे थोड्यामध्ये प्रसन्न होणार असा हा भगवान शंकर आशुतोष भगवान आपल्या सर्वांना सर्व काही देणार आहे. म्हणून आपण जी इच्छा कराल तेथे आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून ही जी पूजा हे लिंगार्चन हे बिल्वार्चन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी जाईल. मुळात शिव म्हणजेच कल्याण आणि म्हणून आपल्या सर्वांचं कल्याण व्हावं, आपल्या सर्वांचं चांगलं व्हावं या ठिकाणी आपल्या सर्वांना भगवान भोलेनाथांनी अशी सद्बुद्धी द्यावी. आमच्या मुलांना बाळांना आमच्या परिवाराला असं सगळं मागून घ्या देवाकडून. आणि म्हणून आज सद्बुद्धीची फार गरज आहे. तुकोबराय म्हणतात दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा सद्बुद्धी ते मना सदा उपजो नारायण. आणि म्हणून देवाला हेच मागा आम्हाला सद्बुद्धी द्या आणि तुमची कृपा आमच्यावर अखंड राहू द्या. म्हणून आम्ही ही जी पूजा करतोय ती मान्य करून घ्या असं सर्व संतांनी भगवंताला अशाच राहील आणि पूजा करून प्रसन्न करून घेतलेले राष्ट्रपती सद्गुरू जनार्दन स्वामी तुम्ही बघितले असाल. त्यांचं चरित्र असं आहे की थोडक्यात 1 सेकंदामध्ये त्यांना अशी पूजा केली त्यांनी. नाशिक प्रतिनिधी संदीप रुपवते. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.